कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉकच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा आपला जो पॉडकास्ट आहे हा थोडासा आगळा वेगळा पॉडकास्ट असणार आहे. एक जर्नी असेल ही. तुम्हाला बरेच अनुभव, बरेच सोल्युशन्स या पॉडकास्टमधून मिळणार आहेत आणि याच्यासाठी आपल्यासोबत आहे रमाकांत देवरुखकर सर. तुमचं खूप खूप स्वागत आजच्या पॉडकास्टमध्ये. आणि त्यांचं चिकित्सा, नी, स्पाईन अँड मोर. तर हे जे मोर आहे ना, याच्यावर आज आपला पॉडकास्ट असणार आहे. ऑफकोर्स नी आणि स्पाईनवर तर असणारच आहे, पण मला खात्री आहे की आजचा पॉडकास्ट बघितल्यानंतर तुम्ही स्तब्ध व्हाल, असं मी एक विधान इथे करतो. आणि सर, तुमची थोडीशी ओळख आमच्या ऑडियन्सला करून द्या प्लीज. नमस्कार. कॉस्मोस्टारच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार. चिकित्सा, नी, स्पाईन अँड मोर ही एक संस्था गेली 40 वर्ष काम करते आणि साधारणतः डॉक्टर राम भोसले हे जगप्रसिद्ध डॉक्टर, त्यांनी ह्या संस्थेचं जे पहिलं क्लिनिक आहे त्याचं उद्घाटन केलेलं होतं. आणि मुख्यत्वे करून आपल्याकडे गुडघ्याचे संधिवात आणि मणक्यांचे आजार यावर आपण ट्रीटमेंट देत असतो आपल्या वेगवेगळ्या क्लिनिक्समध्ये. गुडघ्यांचे आजारांमध्ये आजकाल बरेच लोकांना ऑपरेशनचा सल्ला दिला जातो किंवा मग पेन किलर खा. याच्यामध्ये कुठलाही ऑप्शन नाही आहे. मग तो ऑप्शन शोधण्याचं काम आम्ही केलं आणि आमच्या लक्षात आलं की आपण अनेक वर्ष काम करतोय गुडघेदुखीवर, कंबरदुखीवर. अनेक ऑपरेशन्स आत्तापर्यंत आपण लोकांचे टाळले होते या वेगवेगळ्या उपचार पद्धतीने, जी डॉक्टर राम भोसलेंनी रिइन्व्हेंट केली होती. तर त्याच उपचार पद्धतीचा वापर करून आपण अनेक रुग्णांना यापासून फायदा देतो. ओके, मला तुमच्या जर्नीकडे यायचंच आहे, पण त्याच्या आधी तुमचे गुरु म्हणजे डॉक्टर राम भोसले, बऱ्याच लोकांना त्यांच्याबद्दल माहिती आहे, पण आमची जी एक जनरेशन किंवा पिढी म्हणूयात, यांना त्यांच्याबद्दल एवढं माहिती नाही. तर ते कोण होते आणि त्यांचं कार्य प्लीज आम्हाला सांगा. कारण की मगाशी जसा आपण उल्लेख केला की नी, स्पाईन अँड ते जे मोर आहे त्याच्यात सगळ्या गोष्टी लपलेल्या आहेत, त्या प्लीज आम्हाला सांगा. बरोबर. म्हणजे आता हे तुमच्या पॉडकास्टमध्ये आम्ही बोलू शकतोय की स्पिरिच्युअल जर्नीबद्दल, जो डॉक्टर राम भोसलेंनी पाहिलेला आहे, त्यानंतर आम्ही जो पाहिलेला आहे. म्हणजे स्पिरिच्युअलिटी आणि हेल्थ हे फार इम्पॉर्टंट आहे. अध्यात्माशिवाय हेल्थ मिळू नाही शकत. ह्या जगामध्ये जे व्हायब्रेशन्स आहेत त्याचा शोध डॉक्टर राम भोसलेंनी लावला. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की एक मराठी व्यक्ती, महाराष्ट्रातली, सातारा जिल्ह्यात जन्म झालेली, आज जगप्रसिद्ध झाली. म्हणजे जगामधल्या अनेक लोकांना त्यांनी ट्रीटमेंट केली. जर त्यांची मी नावं घेतली तर आपले महात्मा गांधीजी यांना त्यांनी ट्रीटमेंट केलेली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, अमेरिकेचे प्रेसिडेंट आयझॅक हॉवर. म्हणजे अमेरिकेचा प्रेसिडेंट ज्या व्यक्तीसाठी त्यांच्या व्हाईट हाऊसमधनं बाहेर येतो, गाडीपर्यंत येतो, दरवाजा उघडून आत बसवतो, अशी ही मराठी व्यक्ती, जो सन्मान अमेरिकेत त्यांना जो मिळाला, अशी व्यक्ती. म्हणजे विचार करा की ती व्यक्ती किती कार्य मोठं असू शकतं त्या व्यक्तीचं. इतका सन्मान वेगवेगळ्या देशात त्यांना मिळाला. अमेरिकेचं राष्ट्र त्यांना काय म्हणतात त्याला, नागरिकत्व त्यांनी बहाल केलेलं होतं तिथे, असं कुठलेही हे नसताना. तर अशा प्रकारे अनेक देशांमध्ये स्टॅलिन, त्याचं अलेक्झांडर फ्लेमिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, वल्लभभाई पटेल, विठ्ठलभाई पटेल, गोळवळकर गुरुजी, चिन्मयानंद स्वामी, ओशो, अनेकांना त्यांनी ट्रीट केलं. अनेक योगी पुरुष, महाअवतार बाबाजी, हो, त्यांचा सुद्धा उल्लेख आपण आता पुढे करणारच आहोत. पण ही काही जी महत्त्वाची नावं आहेत, जसं बडे गुलाम अली खां असा आहे, म्हणजे गायक सुद्धा, नृत्य करणारे अनेक लोक, पर्वतीकर बुवा पखवाज ज्यांच्याकडनं त्यांनी शिकला, तर अनेक लोक, शंभू महाराज ज्यांच्याकडे त्यांनी कथ्थकचं शिक्षण घेतलं, त्यांनासुद्धा त्यांनी ट्रीट केलेलं होतं. शकीला बानो भोपाली, असे अनेक लोकांना त्यांनी ट्रीट केलं. म्हणजे जगात वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना ज्या व्यक्तीने ट्रीट केलं, अशी ही मराठी व्यक्ती, सन्मानाने आपल्याला सांगायला पाहिजे, एक मराठी व्यक्ती साता समुद्रापलीकडे जाऊन
त्यांनी हे काम सगळ्या जगात नेलं. त्यांच्या बद्दल आपल्याला आज नक्कीच सगळ्यांना सांगावं असं सांगायला पाहिजे. त्यांची एक जर्नी जी आहे की सुरुवातीचा काही जो त्यांचा काळ होता डॉक्टर राम भोसलेंचा, याची पण एक काय म्हणतात वेगळीच कथा म्हणूयात. सो ती प्लीज आम्हाला सांगा. हो नक्कीच. कसं आहे की डॉक्टर राम भोसले लंडनमध्ये शिकले. त्याच्या आधीची एक वेगळी स्टोरी आहे. पण लंडनमध्ये जे शिकले सर हर्बर्ट बार्कर यांच्याकडे, आणि हर्बर्ट बार्कर हा एक हाडवैद्य होता. ओके. पण तो राजाला त्यांनी तिथल्या म्हणजे पंचम जॉर्जला त्यांनी ट्रीट केलेलं होतं. तर खूप लोक त्याच्याकडे यायचे. पंचम जॉर्जला गुडघेदुखीचा रोग झाला होता आणि सगळ्या डॉक्टरांनी सांगितलं की तुझा सर्जरी करावी लागेल यासाठी, आणि त्यांना सर्जरी करायची नव्हती. मग कोणीतरी यांचं नाव सुचवलं. म्हणजे इतके अनेक MD फिजिशियन्स मोठमोठे डॉक्टर्स तुम्हाला पाहत आहेत लंडनमधील, आणि तुम्ही ज्याच्याकडे कुठली डिग्री नाही अशा एखाद्या हाडवैद्याला तुम्ही बोलवत आहेत बकिंगहॅम पॅलेसमध्ये, तर कसं काय? तर म्हणे नाही, त्याला एकदा पाहू दे तरी. तर सगळे डॉक्टर्स उभे होते 5th जॉर्जच्या केबिनमध्ये, म्हणजे त्याच्या राजवाड्यात. हर्बर्ट बार्कर तिथे गेले आणि त्यांनी सांगितलं की मी यांना 15 दिवसात बरं करतो. तर सगळे आश्चर्याने पाहायला लागले. म्हणे कसं शक्य आहे? म्हणे असं शक्य नाही आहे. तर म्हणे मग काही जण त्यातले जे होते डॉक्टर्स ते म्हणाले एक संधी तर देऊन बघूया. मग हर्बर्ट बार्कर 5th जॉर्ज 5th जायला लागले. 15 दिवस ते जात होते. 15व्या दिवशी त्यांनी पायाला एक हलकासा झटका दिला आणि त्यांना म्हटलं की आता उभे राहा. पंचम जॉर्ज उभे राहिले, चालायला लागले अगदी नॉर्मल, म्हणजे कुठलाही त्रास नव्हता. ते अतिशय छानपैकी चालायला लागले आणि बरे झाले. तर ही स्टोरी आहे हर्बर्ट बार्कर, जे डॉक्टर राम भोसलेंचे गुरु. त्यांनी पंचम जॉर्जने सर हर्बर्ट बार्करना सर ही उपाधी दिली. त्यांनी की एक हाडवैद्य ज्याच्याकडे कुठलीही डिग्री नाही, तेही व्यक्ती आज राजाला ट्रीट करते. म्हणजे फक्त डिग्री असून चालत नाही, तर तुमच्याकडे तुम्ही ते काम कुठल्या आत्मीयतेने करता. जे हिलिंगचं क्षेत्र आहे त्यामध्ये एक वेगळी आत्मीयता, एक आध्यात्मिक शक्ती मागे लागते, त्याशिवाय हे बरं होत नाही. तिथे डॉक्टर राम भोसले जे सर हर्बर्ट बार्कर यांची बॅग घेऊन ते जायचे पंचम जॉर्जकडे, आणि ते त्यांचे शिष्य होते. कट टू स्टोरी आपण आता एक फ्लॅशबॅकमध्ये जाऊ की हे तर झालं लंडनमधलं त्यांचं सर हर्बर्ट बार्कर. हे 14 वर्षाचे असताना डॉक्टर राम भोसले ना परीक्षेला मॅट्रिक होते त्यावेळेला, SSC नव्हती. त्यांना 14 रुपये मिळाले नाहीत परीक्षेला बसण्यासाठी. खूप ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला पण त्यांना मॅट्रिकला बसता आलं नाही. आई वडील त्यांच्या 5व्या वर्षीच गेलेले होते. 5व्या वर्षी ना काका होते ना कोणाचंच छत्र नव्हतं. नाशिकला गेले होते ते, तिथे पण त्यांना नीट काही कोणी आसरा दिला नाही आणि खूप निराश झाले ते की मला 14 रुपये नाही मिळालेत, मी मॅट्रिकला बसू शकत नाही, माझ्या आयुष्यात काही आता होणार नाही. म्हणून ते जीव द्यायला ते नाशिकहून चालत वज्रेश्वरीजवळ ते एक तुंगारेश्वर म्हणून हे आहे, डोंगर आहे, तिथे ते जीव द्यायला जाणार म्हणून निघाले. पहिल्यांदा त्यांना एक विहीर मिळाली तिथे, तर विहिरीत जीव देऊ. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की विहीर मग तिथे जीव दिला तर ते विहिरीतनं पाणी पितात लोक, मग त्यांना त्रास होईल. मग त्यांनी तो निर्णय बदलला. मग जंगलात अजून पुढे गेले. पुढे गेल्यानंतर त्यांनी एक तलाव होता, तिथे ओंजळ भरली पाणी पिण्यासाठी. तर मागून आवाज आला अतिथी देवो भव. मग त्यांनी ते पाणी गरम झालं, मागे बघितलं कोणी दिसत होतं, पाणी सोडलं, परत पाणी घेतलं, परत आवाज आला मागून अतिथी देवो भव. त्यांनी ते पाणी सोडलं, तिथून एक दगड घेतला, काठी घेतली, म्हणजे मागे काहीतरी भुताटकी दिसते म्हणून ते मागे वळून कोण आहे तिकडे म्हणून त्यांनी आवाज दिला की आता आपण आपलं रक्षण करण्यासाठी दगड आणि काठीने आपण त्या भूताला हे करू वगैरे. पाहतात तर एक काळा भिन्न व्यक्ती तिथे उंच पुरी उभी होती आणि त्याने नावाने हाक मारली, राम कहाँ से आए हो, भूख लगी है? बोले हाँ भूख लगी है, क्या चाहिए खाने में? तो म्हणे ते तुला तर म्हणे घालायला कपडे पण नाही, तू मला खायला काय देणार? त्या व्यक्तीकडे बघून राम म्हणाले.
तो म्हणे क्या चाहिए बोलो. तो म्हणा मिळणार तर नाही आहे. भुकेले होते 4-5 दिवसाचे आणि मग त्यांनी सगळी पंचपक्वान्न मागितली त्यांच्याकडे. मिळणार तर नाही आहे, मागून मागून कशाला साधं मागवायचं. 5 मिनिटांनी त्यांनी सांगितलं की जाओ तुम्हारा खाना तैयार है. तो म्हणे क्यों आप मैं भूखा हूँ, मजाक कर रहे हो मेरी. हां नाही आप जाके देखो. तो एक झाडाखाली गरम गरम जेवण चांदीच्या थाळीमध्ये सगळं तयार होतं. जिलेब्यांपासून ते सगळं पंचपक्वान्न तिथे तयार होते. त्यांनी क्षणाचाही विचार नाही केला. तिथे जेवले पोटभर आणि दगड उशाला घेऊन तिथेच झोपी गेले, कारण दमलेले होते. थोड्या वेळाने उठले तर ती काळाकबिन्य व्यक्ती समोरच होती. म्हणे राम विलायत जाने की तयारी करो, म्हणजे फॉरेनला जायची तयारी करा. म्हणे आपने खाना दिया, हाँ सोने सो गया मैं, पानी मेरा, मैं शांत हो गया यहाँ पर, तो आप क्यों ऐसे झूठी आशा दे रहे हो मुझे. ठीक है मैं आभारी हूँ आपका. नहीं आप विलायत जाने की तयारी करो और 160 बार आप विलायत जाओगे. म्हणजे बाहेर तू फॉरेनमध्ये 160 वेळा जाशील. आणि डॉक्टर राम भोसले आत्तापर्यंत म्हणजे ते जाईपर्यंत 160 वेळा बरोबर फॉरेनला गेले, स्वतःचा एकही रुपया खर्च न करता. आणि अनेक देशांचा विजा त्यांच्याकडे होता जो कोणालाही नव्हता. जवळजवळ 60 देशांचा विजा त्यांच्याकडे होता. अशी हे एकमेव व्यक्ती. तर संतांचे आशीर्वाद किंवा त्यांचे जे बोल असतात ते कधीच खोटे ठरत नाही, डॉक्टर राम भोसले आम्हाला नेहमी सांगायचे. आणि मग तिथून ते जे हॉस्पिटलला तिथे गेले, मुंबईला आले. मुंबईला मग तिथे एक माळ्याची नोकरी मिळाली त्यांना जे हॉस्पिटलला. त्या माळ्याबरोबर ते काम करत होते छानपैकी. ते जे काय काम करायचे ते मनापासून करायचे, त्यामुळे तिथली बाग एकदम छान दिसायला लागली. तिथे एक अधिकारी होते, म्हणजे मला हॉस्पिटलमध्ये काहीतरी काम करायचं, तिथे मला प्रवेश मिळवून द्या. तर एकदा तिथे एक सैन्यातील अधिकारी जे डॉक्टर होते तिथे त्याला भेटले की बाग खूप छान दिसते, तू कुठे शिकलास काय, त्याची चौकशी केली. तर तुझे वडील काय करत होते. तर त्यांनी सांगितलं की माझे वडील कृष्णराव भोसले हे सैन्यामध्ये खूप मोठे अधिकारी होते. अच्छा, तर ते होते डॉक्टर क्विक जे त्यांना भेटले होते. ते म्हणे तुझ्या वडिलांनी माझा प्राण वाचवला होता युद्धामध्ये आणि खरंच मला काहीतरी देणं लागतं त्यांचं, तर तुला काय पाहिजे सांग. तर ते म्हणाले की मला काहीतरी हॉस्पिटल, मला डॉक्टर बनायचं आहे आणि मला काहीतरी इथे नोकरी द्या. मग त्यांनी त्याला वॉर्डबॉयची नोकरी दिली जे हॉस्पिटलला. आणि ते खूप छान ऑपरेशन थिएटरमध्ये असायचे, मदत करायचे, वेगवेगळे ऑपरेशन्स नेहमी पाहत असायचे. आणि एक दिवशी काय झालं की सुट्टीचा दिवस होता आणि एक मुलगा आला की त्याला अपेंडिक्सचा त्रास झालेला आणि प्रचंड वेदना होत होत्या त्याला. आणि डॉक्टर कोणी नव्हतं आणि तो खूप वेदनेने तळमळत होता. डॉक्टर कोणी नसल्याने मग त्यांनी विचार केला की आपणच सर्जरी करून टाकावी. आणि त्यांनी त्या मुलाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं, सर्जरी करून टाकली आणि सर्जरी सक्सेसफुल झाली, त्याच्या वेदना निघून गेल्या. पण हे काय म्हणतात त्याला, कायद्याच्या विरुद्ध होतं की तू एक वॉर्डबॉय असताना सर्जरी कशी करू शकतो कोणाच्या परमिशनशिवाय. पण त्यांना ते पाहवलं नाही, त्यामुळे त्यांनी ती सर्जरी केली. मग आल्यानंतर त्यांची चौकशी झाली वगैरे, सगळं ते सगळं झालं आणि मग त्यांना तिथून निघावं लागलं तिथून. मग डॉक्टर क्विक ना सांगून मग ते म्हणाले की तुला काय शिकायचं. मग ते म्हणाले मग तू व्हिएन्नाला जा. मग ते बोटीने व्हिएन्नाला गेले. व्हिएन्ना तिथे खूप छान असं इन्स्टिट्यूट होतं नॅचरल मेडिसिनचं, तिथे त्यांना प्रवेश घ्यायचा होता. प्रवेश घेण्यासाठी ते डीनकडे गेले. डीनकडे गेल्यानंतर डीनने त्यांना प्रवेश नाही, कुठलं बेसिक एज्युकेशन नसल्यामुळे कॉलेजमध्ये ॲडमिशन तुला नाही मिळू शकत. मग ते असे निराश झाले. मग तिकडे एका चौकामध्ये ते न्यूजपेपर विकणाऱ्याकडे कामाला लागले. रोज तिथे ते न्यूजपेपर विकायचे तिथे. आणि एकदा काय झालं की त्यांची नजर पडली नेताजी सुभाषचंद्र बोस आणि विठ्ठलभाई पटेल बाजूलाच उभे होते आणि थोड्याच वेळात ते त्याच्याकडे न्यूजपेपर घ्यायला आले. तर त्यांनी ओळखलं, त्यांनी नमस्कार केला
आणि मग त्यांनी चौकशी केली नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी की का तू इथे आला आहेस, म्हणजे इंडियातनं माणूस आला. आणि त्यांनी तर असं त्यांनी सगळी स्टोरी सांगितली की मला ॲडमिशन नाही दिली डीनने. म्हणे काहीतरी बघा तुम्ही. म्हणे बघतो मी, उद्या तू ये सकाळी, आपण डीनकडे जाऊ. म्हणजे त्यांची शिफारस घेऊन मग ते डीनकडे गेले. डीनला त्यांनी रिक्वेस्ट केली नेताजी सुभाषचंद्र बोस आणि विठ्ठलभाई पटेल यांनी. ते म्हणाले आम्हाला असं देता नाही येणार कारण त्याच्याकडे बेसिक एज्युकेशन काय नाही आहे, पण आम्ही एक गोष्ट करू शकतो की त्याला ऑब्झर्वर म्हणून आम्ही इथे ठेवू शकतो. ते ऑब्झर्व करतील, परीक्षासुद्धा आम्ही द्यायला परमिशन देऊ, पण कुठले सर्टिफिकेट आम्ही देणार नाही कारण बेसिक एज्युकेशन नाही आहे. ते म्हणाले ठीक आहे. पण ते जो 4 वर्षाचा कोर्स होता तो त्यांनी 1.5 वर्षातच कंप्लीट केला. म्हणजे त्यांनी परीक्षाच देऊन टाकली 1.5 वर्षात, त्यात छान मार्काने पास झाले. म्हणजे सगळं काही त्यांना यायला लागलं. मग आता पुढचा पल्ला. मग तिथून ते बर्लिनला गेले. बर्लिनला सुद्धा वेगवेगळे मॅन्युअल थेरपीचे कोर्सेस होते, ते जाऊन तिथे केले. ते केल्यानंतर मग त्यांना डॉक्टर क्विक रिटायर्ड झाले होते, त्यांच्याशी त्यांनी पत्रव्यवहार केला. ते म्हणाले मी लंडनला आहे, तू लंडनला ये. आणि मग तसे ते लंडनला गेले. डॉक्टर क्विकना भेटले की मी असं असं शिकून आलोय, आता मला पुढे शिकायचं आहे. मग डॉक्टर क्विकना आठवलं की सर हर्बर्ट बार्कर ही एक खूप मोठी व्यक्ती आहे आणि त्यांचं खूप नाव आहे. तू मॅन्युअल थेरपी आणि हे सगळं नॅचरल मेडिसिन तू त्यांच्याकडे जाऊन, पण ते तुला घेतील की नाही मला माहीत नाही, त्याचं ॲडमिशन तुला मिळेल की नाही आम्हाला माहीत नाही. तुम्ही ठीक आहे मी तुला घेऊन तर जातो त्यांच्याकडे. डॉक्टर सर हर्बर्ट बार्करकडे ते घेऊन गेले रामला की असं असं आहे. तर ते सर हर्बर्ट बार्कर म्हणजे प्रचंड मोठं व्यक्तिमत्व, खूप धिप्पाड व्यक्तिमत्व. त्यांनी सांगितलं त्यांचे हात पाहिले ते एकदम मोठमोठे हात त्यांचे. आणि ते त्याला म्हणाले म्हणजे इंडियन्सना ते काय नीट रिस्पेक्ट नाही द्यायचे. ते म्हणाले मी नाही देऊ शकत तुला ॲडमिशन, सरळ त्यांनी सांगितलं. नाही मग त्यांनी खूप रिक्वेस्ट केली की मला द्या म्हणून, मी तुम्ही सांगाल ते काम करेन. मग खूप आग्रह केल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की तू माझ्या ह्या अद्ययावत क्लिनिक आहे माझं लंडनमधलं, आणि ह्या क्लिनिकमध्ये अतिशय पॉश आणि खूप छान अशी लॅब असलेलं क्लिनिक, इथे तू एक दोष काढून दाखव की माझ्या क्लिनिकमध्ये तू कुठलाही एखादा दोष काढून दाखवलास तर मी तुला विचार करेन. ते म्हणे ह्या क्लिनिकमधनं दोष कुठून काढणार, इतकं अद्ययावत क्लिनिक, सगळ्यात टॉपचं क्लिनिक, स्वच्छ क्लिनिक, त्यात काय दोष काढणार. सगळं क्लिनिक फिरले, ते सगळे डिपार्टमेंट फिरले, कुठलाही दोष त्यांना तिथे काय आढळला नाही. साहजिक होतं. आणि मग ते आले तिथे. म्हणे काय सापडलं का? म्हणे हो ना सापडलं ना. सगळे बघायला लागले. म्हणे काय? म्हणे तुमची दाढी मिशा. म्हणे ॲज अ फिजिशियन तुमची जी दाढी मिशा त्या रुग्णांना त्रासदायक ठरू शकतात, ते बिलकुल हायजेनिक नाही आहे, ज्या इतक्या वाढलेल्या आहेत. तर सगळे एकदम घाबरले त्यांचे शिष्य वगैरे. आत्ता म्हणे यांची काही खैर नाही. थोड्या वेळाने फास्याचा गडगडाट झाला. सर हर्बर्ट बार्कर खुश झाले. म्हणे ठीक आहे, यू ब्लडी फुल म्हणाले त्यांना. ते नेहमी ब्लडी फुल म्हणायचे त्यांना, BF. तर म्हणे चल तू चालू कर आजपासून, तुला ॲडमिशन दिली म्हणून. म्हणे ती हिंमत त्यांनी तिथे दाखवली. आणि मग त्यांचं शिक्षण तिथे सुरू झालं. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की तिथून ते 5th जॉर्जकडे जायला लागले आणि अनेक रुग्ण त्यांनी पाहिले. राणीला ट्रीट करायचे तिकडे ते, असे अनेक रुग्ण पाहिले. अनेक शिक्षण त्यांनी सर हर्बर्ट बार्करकडे घेतलं. ऑस्टिओपॅथी, कायरोप्रॅक्टिकपासून वेगवेगळे बोन सेटिंग्स, स्पाईन मॅनिप्युलेशन, जे त्यावेळी आपल्या भारताचे पहिले कायरोप्रॅक्टर ऑस्टिओपॅथ, ज्यात तुम्ही सगळ्या यूट्यूबवर पाहताय खाटखूट आवाज, हे पहिले कायरोप्रॅक्टर डॉक्टर राम भोसले होते, ज्यांनी माझ्याकडे एक बेड आहे कायरोप्रॅक्टिकचा, जो त्यांच्याकडे 70-1 वर्षापूर्वी त्यांच्याकडे होता. तो त्यांनी मला साधारणतः 25-30 वर्षापूर्वी तो त्यांनी मला भेट दिला की हा बेड तुझ्याकडे ठेव. तो त्याची आम्ही नेहमी पूजा करतो. तो बेड माझ्याकडे आहे. तिथे हे सगळं त्यांचं शिक्षण झालं छान. आणि मग ते म्हणाले की मला आता परत माझ्या देशी परत जायचं आहे. तर सर हर्बर्ट बार्कर म्हणाले की नाही तू थांब इथे, तू छान काम. तोपर्यंत त्यांचा ते लाडके शिष्य झालेले होते, अतिशय लाडके, म्हणजे कायम ते बरोबरच असायचे दोघंही जण. सगळ्यात लाडके शिष्य ते होते. तर तिथे
शेवटी त्यांचा जायचा वेळ आला. त्यांनी तिकीट काढलं बोटीचं. बोटीमध्ये त्यांना अगदी एक 3rd क्लासचं तिकीट होतं त्यांचं. सर बारकर त्यांना बोटीपर्यंत सोडायला आले, चाललाय सर म्हणून. मग त्यांनी पाहिलं की 3rd क्लासचं तिकीट नाही. त्यांनी लगेच तिथे बोलावलं तिथल्या यांना, आणि तिथला सगळ्यातला एक महाराजा सूट, रॉयल सूट त्यांनी त्यांच्यासाठी बुक केला की माझा शिष्य असा कसा जाईल. आणि त्या बोटीतला सगळ्यात महागडा रॉयल सूटमध्ये बसून जे मुंबईला परतले. आणि मुंबईतला परतल्यानंतर मग काही ओळख नव्हती, काही नव्हतं. ही कला आता दाखवायची होती. पण एक डॉक्टर बापट म्हणून गिरगावला आहेत, त्यांच्याकडे त्यांनी नोकरी पत्करली. त्यांच्याकडे काम सुरू केलं. काही थोडेफार पेशंट्स बघायला लागले. आणि एक दिवशी त्यांना एक लखोटा आला आणि एक पत्र आलं. म्हणजे आणि जे पत्र होतं त्यावेळेचे प्रसिद्ध वकील भुलाबाई देसाई. भुलाबाई देसाईंनी त्यांना ट्रीटमेंटला माझ्या येशील का म्हणून त्यांना पत्र दिलं होतं की मला पाठदुखीचा त्रास आहे, तर तुम्हाला ट्रीटमेंटला येशील का. तर म्हणे हो येतो ना. म्हणजे त्यांना तर संधीच आली चालून. आता भारतात ते काम दाखवायचं होतं त्यांना. मग भुलाबाई देसाईंच्या घरी ते गेले. त्यांनी त्यांना ट्रीटमेंट केली. त्यांना खूप छान वाटलं. भुलाबाई देसाईंनी 10 रुपये काढून दिले. तेव्हाचे 10 रुपये. तर ते एकदम खुश झाले. म्हणे मी एवढा मसाज केला आणि मला 10 रुपये मिळाले. तर अतिशय खुश झाले. म्हणजे अगदी. मग दुसऱ्यांदा परत त्यांना बोलावलं. परत गेले. परत 10 रुपये मिळाले. म्हणजे छान आहे, म्हणजे इतके पैसे मिळतात या ट्रीटमेंटमुळे. ते खुश झाले. तिसऱ्यांदा त्यांना बोलावलं. मग त्यांनी काय केलं, ते 20 रुपये त्यांच्याकडे जमा झाले होते. मग त्यांनी एक छानपैका सूट खरेदी केला, एक कॅप खरेदी केली. लंडनमध्ये राहिलेले ते सुटाबुटातच राहायचे, पण इथे आल्यानंतर मग त्यांनी ते छानपैकी सूट बूट घालून तिसऱ्यांदा गेले भुलाबाई देसाईंकडे. भुलाबाई देसाईंची ट्रीटमेंट संपली. त्याच्यानंतर त्यांनी मला एक सांगितलं, माझे एक पाहुणे आलेले आहेत, मित्र आतल्या खोलीत आहेत, त्यांना खूप पाठ दुखते, तर तुम्ही जरा पाहाल का तुम्ही त्यांना कृपया. तर म्हणे मी पाहतो ना, नक्कीच पाहतो, काय हरकत नाही. मग ते गेले आतल्या खोलीत. तर आतल्या खोलीत एक कृश व्यक्ती बसलेली होती. ते स्मित हास्य केले त्याने डॉक्टर राम भोसलेंकडे पाहून. त्या हास्यामुळे मला अजूनही आठवतं. तर त्यांनी पाहिल्यानंतर ते एकदम घाबरले त्या व्यक्तीला बघितल्यावर, कारण ती व्यक्ती होती महात्मा गांधीजी. बापरे. म्हणजे डायरेक्टली त्यांना महात्मा गांधीजी समोर दिसले आणि महात्मा गांधीजींना ट्रीटमेंट करायची. मग त्यांनी महात्मा गांधीजींना देवाचं नाव घेतलं, ट्रीटमेंट सुरू केली. त्यांना ट्रीटमेंट केल्यानंतर खूप छान वाटलं. आणि परत दुसऱ्या दिवशी त्यांना बोलावणं आलं. दुसऱ्या दिवशी परत त्यांनी गांधीजींना ट्रीटमेंट केली. गांधीजींना ट्रीटमेंट केल्यानंतर गांधीजी आणि ते असे उभे होते आणि गप्पा चालल्या होत्या. इतक्यात एक फोटोग्राफर तिथे आला. आणि त्या फोटोग्राफरने त्यांचा फोटो काढला दोघांचा. आणि गांधीजींनी डॉक्टर राम भोसलेबद्दल त्यांना माहिती दिली की असं असं आहे आणि मला खूप छान वाटतंय की मी इतका प्रवास करतोय, इतकं मी सगळं स्वातंत्र्यासाठी करतोय, तर मला एवढा थकवा आलेला होता, तो सगळा माझा या 2 दिवसाच्या ट्रीटमेंटमुळे खूप कमी झालेला आहे, खूप बरं वाटतंय मला. आणि ही बातमी दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये छापून आली आणि संपूर्ण महाराष्ट्र देशात ही बातमी पसरली. आणि मग डॉक्टरांचं नाव सगळीकडे झालं. मग सगळे वेगवेगळे म्हणजे राजे रजवाडे आणि पॉलिटिशियन्स त्यावेळेचे सगळे मोठमोठे ह्यांच्याकडे यायला लागले. म्हणजे आम्हाला पण ट्रीटमेंट पाहिजे, आम्हाला पण तुमची ट्रीटमेंट पाहिजे. आणि त्यांचं प्रचंड नाव झालं. आणि मग त्यांना वेळच मिळेना. मग त्यांनी दादरला एक क्लिनिक सुरू केलं. मग तिकडे जागा अपुरी पडायला लागली. मग मुंबईत फोर्टला एक क्लिनिक त्यांनी सुरू केलं. असं करत त्यांच्याकडे अनेक रुग्ण यायला लागले. तर अशी त्यांना ही तिथपर्यंत प्रसिद्धी मिळाली आणि त्यापुढेही खूप छान अशी स्टोरीज आहेत. येस.